ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. वाजले आहेत 5 आणि आपण आहोत आता फार्म बीच वरती. पाऊस पटांगे म्हणून मी घरातून निघालो असून ब्लॉग शूट नाही केला. जवळपास आता 30 to 35 किलोमीटर झालेत. पाठी आपला अख्खा लाईनअप आलाय. 10 ते 15 रायडर्स होते आजच्या राईडला, बट त्यात पावसामुळे भरपूर रायडर्स कॅन्सल झालेत. मी आता पुन्हा लाईनअप दाखवतो कोण कोण आलेत. आजचा राईडचा टायटल भले भीमाशंकर आहे, बट ही राईड ना मला तर वाटते 80% ॲडव्हेंचर असणार आहे राईडमध्ये. बघा नॉर्मली आपला पॉईंट युजली पॉईंट नाही मीटअप पॉईंट तिकडे असतो NNC ऑफिसच्या इथे, पण पावसामुळे आता ब्रिज खाली ठेवला. फर्स्ट आहे आपली ड्यूक रोशनची, देणं R15 माझ्या अमित आल्या भरपूर दिवसांनी. देणं आपला छावा, बाकी आहे SX, इथे आहे SX, देणं आहे अपाची शेलाची आहे एक्सपल्स, सुशांत एन ऑर्नेट. 1 2 3 4 5 6 7 गाड्या आहेत. चलो लेट्स गो. वाजले आहे 6:30. हा पूर्ण लाईनअप. यूथ ॲज युजल लवकर आल्यामुळे चांगला भेटला आहे. ब्रिज पण पूर्ण खाली आहे, बट एक कांडच आहे ना भाई, पाऊस थांबायला मागत नाही. पूर्ण वेळ कंटिन्यू पाऊस पडतो. इकडे आपली सगळी मंडळी. विनायक लगभग खोपोली पोचले. विनायक पण येईल 10 मिनिटात. सो ब्रेकफास्टला गेला अपडेट देतो. गोप्रो आजोसुद्धा लावलं आहे आम्ही. बट येस, आणि मगाशी माझा भाई टॉप बॉक्स पडला बेकारवाला, म्हणून मी आता बंजीने लावून ठेवलं आहे. त्याला बंजी लावून ठेवले. कसा पडला काय माहीत नाही, अचानक भयानक. जरासा खड्डा एक होता, खड्डा डॉच करला, दुसऱ्या खड्ड्यात टाकली. दुसऱ्या खड्ड्यातून उडलो, डायरेक्ट पाऊस झाला आणि निघाला. आपण आता आहोत लोणावळ्यामध्ये. लोणावळ्याचं हॉटेल जर तुम्हाला माहीत असेल अन्नपूर्ण, इकडे आपण ब्रेकफास्टला थांबतो. बाकी आपल्या गाड्या टोटल बघितलं तर 1 2 3, विनायक पण आला 4 5 6 7 8 बाईक झाल्यात कडक. चलो निघू आता. लेट्स गो. बघा पाऊस बघा बसलाय. हा तरी ना काहीच नाही आहे मगापासून जो पडतोय ना बेकार. ना मला खोपोलीला कॅमेरा काढायला भेटला, ना लोणावळ्याला पोचलो तेव्हा. मग शेवटी तर ब्रेकफास्ट केला, विचार केला जाऊ दे बस झालं. भरपूर वेळ झाला, गोप्रो नाही लावला, आपण लावून घेऊ आता. भाई संडेला लोणावळा एवढा खाली पहिल्यांदा बघतोय. युजली संडे म्हटलं तर फुल भरलेला असतो. हा रायडर्स पण भरपूर कमी दिसलेत मला आज. पावसामुळे तर मला वाटतं युजली पण बाहेर आलत नसेल आज. तेव्हा ना पाऊस कसला लागतोय बघा ना, मजबूत. सारखा त्या गोप्रो पुसून तरी काय करणार, हात पण ओले. तर मी ग्लव्स पण ह्याच्यामुळेच नाही काढले पावसामुळे. बाकी मी इथं फुल प्रोटेक्शनमध्ये आलोच आहे. म्हणजेच खालती बघा ते शू कवर आहे, त्यान खालती रेनकोटची पॅन्ट आहे, वरती रेनकोट, आतमध्ये रायडिंग जॅकेट, आतमध्ये इनर्स, नुसतं हेल्मेट. तो पाणी जायचा चान्स तर नाही कुठं आतमध्ये, बट एवढा जोरात पाऊस असेल तर किती पण काही घाला तुम्ही, पाणी तर जाणार बाहेरमध्ये. बघा कसला पडते. तर आजची राईड तर तुम्हाला माहीत असेल, थंबनेल रायडरमध्ये समजलं असेलच. आपली आजची राईड आहे भीमाशंकरला. सो आजचा प्लॅन ना खूप शॉर्ट होता. सकाळी आपण 4:30चा मीटअप पॉईंट ठेवला NNC ऑफिस. 4:30ला तर नाही, बट येस 5 वाजेपर्यंत सगळे निघालो आम्ही. पाऊस होऊन सुद्धा अर्धा तास डिले. ठीक आहे भाई, बरंच लवकर आलं तसं बघायला. मला तर असं वाटलेलं पाऊस आता आज 5:30 6 वाजणार मीटअप पॉईंटवर निघेपर्यंत, बट येस सगळे टायमात आले थँकफुली. फक्त विनायकला लेट झालं. विनायक पुढे जा बोला, मग तो आता डायरेक्ट आपल्या ब्रेकफास्ट येऊन भेटला. असं प्लॅन तर असं आहे ना की पूर्ण रूट करायचा. लाईक ठाण्यावरून लोणावळा, लोणावळ्यावरून देन लोणावळ्यावरून मग तळेगाववरून एक लेप मारून डायरेक्ट आतमधून आपण जाणार भीमाशंकरला. आणि तिकडनं भीमाशंकर दर्शन वगैरे करून झाल्यानंतर आपण परत ह्याच रूटनी रिटर्न नाही येताना माळशेजवाल्या रूटनी जाणार आहे रिटर्न. बट आता डिपेंड पावसावरती आहे. पाऊस जर जास्त झालाच त्याला रस्ता लगभग 20 ते 25 किलोमीटर फिरून आहे काहीतरी जास्त. आणि हा तसा सरळ हायवे स्ट्रेट निघता येतं आपल्याला. असला बेकार तोडतोय पाऊस यार आज. थोडा पण नाही थांबत. असं वाटलेलं मला सकाळ झाल्यावर थांबेल, कारण की काल पण असंच होतं. मी वेदर कंडिशन चेक करून निघालो. आम्ही ॲक्च्युली रात्री 1 वाजेपर्यंत हेच चालू होतं आमचं, जायचं की नाही जायचं की नाही. त्यासाठी ना मी त्या झंझटमारीमध्ये मी झोपलो नाही राहतो. पण 2:30 वाजता झोपायला गेलो, 3 वाजता परत उठला का निघायचं होतं म्हणून. बट काल पण सेम वेदर होता, बट सकाळ जसं झाली ना तसा पाऊस थांबलेला. आम्हाला वाटलं आज पण थांबेल. आज काय पाऊस थांबायचं नाव नाही घेते. असा पाऊस कंटिन्यू राहिलाच तर मग खूप लेट होईल घरी जायला बाबा. ते बघायला गेलं तर ऑन टाईम तर चाललो आहे आम्ही. 8:20ला असं पण मी ठरवलं ब्रेकफास्ट करून इकडे निघायचं आणि 11:30च्या आसपास इकडे पोचायचं. पोचू तर
आरामात आम्ही, कोणीही दिसत नाही पुढे, फक्त आम्हीच दिसतोय, बाकी सगळे सुसाट पळतच वाटतं पावसात. त्याने मागाशी सांगायचं विसरलो एक गोष्ट, माझा टॉप बॉक्स मजबूत पडला आहे मागाशी. कसा पडला काय माहीत नाही, बट मी एक खड्डा डॉच करायला गेलो आणि दुसरा खड्डा टाकायच्या आसपास काहीतरी सीन झाला आणि विषके टॉप बॉक्स खाली. अरे शेलर मागे होता, मला वाटलं पुढे आहे विनायक सोबत, म्हणजे फक्त विनायक आणि संदेश चालतच वाटतं पुढे दोघं. टोटल 8 बाईक आहेत, 8मधल्या वेदून 4 5 6 ते इकडे आहेत बरोबर, दोघं पुढे आहेत. म्हणजे बघा पाणी भरलं हायवेवरती भाई साहब. ना भाई ना, मी नाही अजून रिस्क घेऊ शकत, गोप्रो काढतो. पुढे जर कमी झालाच तर थांबतो आणि लावतो. हे बघा लेफ्ट साईडला आहे इक्विरेचं एंट्री गेट, हे बघा इकडनं आहे. काय बेकार पडलाय. काय टायर स्किड झाला काय? भाई पण ते क्रॅश गार्डमुळे वाचली किती माहितीये का, बॉडीवर गेली असती पूर्ण. त्याच्यामुळे आणि याच्यामुळे, या दोन गोष्टी. हँड गार्डमुळे. हँडल असंच आहे ना का वाकडा आलाय? बेंड झाला का? मी गाडी सोडली म्हणून माहितीये का, नाही तर मी पण होतो गाडीसोबत. ते जर प्रोटेक्टर नसते ना खालती, ढोपरा होता तुझा आज. हे म्हणून आलेलं पहिले हे बघितलं भाई, हे दाखव. गाडमुळे वाचलं पुरं ढोपरं तुझी. हे भाई प्रत्येक राईडला सुधरा रे कोणीतरी, इथं सुधरा. सुधरा बोललो कोणीतरी. कॉन्टॅक्टच्या मागे लागू नका, कॉन्टॅक्टला बाजूला ठेवा. सुधरा. ओके फायनली लास्टचे 20 किलोमीटर्स आहे आता भीमाशंकर इथून. भाई पाऊस तर काय भाई थांबायचं नाव घेत नाही. 2:30 वाजत आली लगभग. मार्क्स कंटाळले, हात बघाय बघा हाताची अवस्था. सीन आता असं झालं आहे ना की किलोमीटर जास्त नाहीत आमचे ॲक्च्युली. लास्टचे लगभग 60 ते 70 किलोमीटर एवढा बेकार रस्ता आहे ना. हा बघा असे आहेत ना, कंटिन्यू अशाच रस्त्यावरनं आलं तर इथे काय चालवणार गाडी भाई. 15-20 असंच खेळत चाललोय. आहे ना पळवत जायला काय नाही, ते पण जाऊ आम्ही. बट सुशांतच्या गाडीची बँड वाजली जसं की तुम्ही मागे बघितलं असेल. आता टाकलं असेल की नाही माहीत नाही मला, शूट एवढं काय झालं नाही पावसामुळे. बट हे सुशांतच्या गाडीची बँड वाजली छोटंसं ॲक्सिडेंटमुळे. तर होत चाललं होतं सगळं आम्ही. हे बघा साहब. बाकी आता आय नो ब्लॉग जसा बनला पाहिजे तसा ब्लॉग बनत नाही आहे पूर्ण आतापर्यंत तरी. कारण की गोप्रो 80% गोप्रो टॉप बॉक्समध्ये आहे माझा, मी काढतच नाही आहे. बट स्टील आय ट्राय माय बेस्ट. आता इकडे जे लोक राईडला आहेत, ही लोक आता जे राईडला आले त्यांना माहिती इथे काय सिच्युएशन चालू आहे सध्या. मगापासून कंटिन्यू पाऊस, हे बेकार रोड हेच फेस करतोय. त्यात परत बाकीचे जे प्रॉब्लेम जे आहेत ते वेगळे फेस करतोय ते. सो त्यामध्ये गोप्रो तर भाई चान्स नाहीच काढायला. आणि 2:30 वाजता हा काय क्लायमेट झाला आहे. मग सकाळी 7-8 वाजता रोडवर आलो असतो तर बँड वाजली असती. विजिबिलिटीच नाही आहे थोडी पण. नाईस. सिच्युएशन बघा ना काय बेकार क्रिएट झालं. आता फॉग आहे बेकार, पाऊस पडतोय बेकारवाला आणि हवा तर एवढी जोरजोरात मारते. गाडी ती झालं होते त्यात ते बेकार रस्ते, कडक कॉम्बिनेशन. काही पॅच असतात ना 2 किलोमीटर पॅच करा, बाकी चल ठीक आहे थोडा चांगला रस्ता. तसं नाही भाई, 2 किलोमीटर पण चांगला रस्ता नाही भेटत आहे. कंटिन्यू असंच बेकार पॅच होणं चालत आम्ही. प्लस आता फॉग आलाय तर अजून वाट लागली. काय घंटाच दिसत नाही, वायझर वरती करू शकत नाही, पाऊस जातो डोक्यात. वायझर खाली ठेवले तर समोर फॉग वाट लागते. होपफुली हा ॲटलिस्ट 3-4 किलोमीटरचा पॅच तरी बरा भेटू दे.
वाचलो. क्विक रिफ्लेक्शन्स. काय दिसतंय समोर, काय टाकू? दिसे ना असा टर्न कुठे हाय कुठे नाही, रस्ता आहे का नाही ते पण नाही दिसत आहे. टाकून कशाला उगत घुसू, राहू दे आरामात जाऊ आपण. आता समजलं राईटला टर्न आहे. जाऊ दे ना, मी गेलो. काय सीन चालू आहे? तिथे मला वाटते 3 किलोमीटर आधी सगळे व्हेकल्स थांबवतात, म्हणजे प्रायव्हेट व्हेकल जे येतात ते बाईक्स फक्त सोडतात. कार आणि ट्रॅव्हल्स वाले तिकडे थांबतात. हे बाबा हे भाई, इथून लगभग 4 किलोमीटर बाकी आहे. आपला छावा. काय बेकार रोड आहे भाई, 3rd क्लास एक नंबर. इकडे सगळे आणि फॉगने फुल वाट लावून टाकले. सगळे दमलेत, मॅक्स दमलेत. काय बेकार फॉग आलाय. मी पण तेच चालू केलं आहे त्यांना, म्हणून तुला बोलो नको थांबू बाईक नाही होतं.